उद्योग क्षेत्रातली आघाडीची नामांकित अशी कंपनी टाटा मोटर्सनं आणखी एक इलेक्ट्रिक व्हेकल्स लॉन्च केलेली आहे. टियागो EVमध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्वांच्या भेटीसाठी ही गाडी आलेली आहे आणि नुकतंच या गाडीचं अनावरणसुद्धा झालेलं आहे. आणि याच सगळ्याबद्दल आपल्यासोबत बोलण्यासाठी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे व्हाईस प्रेसिडेंट आनंद कुलकर्णी असणार आहेत आणि माझ्यासोबत असणारे आपले नेहमीचे कार एक्सपर्ट मिलिंद गांगल. तुमच्या दोघांचंही स्वागत ABP माझामध्ये. सर, खरं तर अनावरण सोहळ्यामध्ये आम्ही होतो आणि खूप काही वैशिष्ट्य आणि खूप काही फीचर्स आणि सर्वसामान्यांना परवडणारी अशी ही इलेक्ट्रिक व्हेकल्स बाजारात टाटानं आत्ता आणलेली आहे. आणि टाटाच्या खूप सगळ्या गाड्या सध्या बाजारात पाहायला मिळत आहेत. तिसरी इलेक्ट्रिक व्हेरियंटमधली ही गाडी आहे. तर या गाडीबद्दल काय सांगाल? टियागो आपण आत्ता त्या गाडीचं अनावरण केलं. ही गाडी ऑलरेडी बऱ्यापैकी पॉप्युलर आहे, कारण टियागो आम्ही 2016पासून वेगवेगळ्या फ्युल ऑप्शन्समध्ये आणि नवीन स्टायलिंगमध्ये गाडी ही आणलेली आहे. आज आपण इलेक्ट्रिक व्हेकल त्याच्याबरोबर आणतो आहोत आणि त्यामुळे टियागो ही जर तुम्ही गाडी पाहिलीत छोट्या फॉर्मॅटमध्ये तरीसुद्धा अतिशय सुटसुटीत, कम्फर्टेबल, 5 लोकांना घेऊन जाईल अशी ही गाडी आहे. ह्या गाडीने ऑलरेडी खूप लोकांची मनं जिंकलेली आहेत आणि आज जेव्हा आपण ह्याला इलेक्ट्रिकमध्ये आणतो आहोत तेव्हा ह्या सगळ्या त्याच्या ज्या गोष्टी आहेत, त्याची जी वैशिष्ट्ये आहेत, त्या वैशिष्ट्यांना आणखीन एक आपण जास्त चांगल्या प्रकारे प्रदर्शित करतो आहोत आणि ते म्हणजे टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप अतिशय कमी असणं, रिफाईनमेंट खूप सुंदर असणं, त्यानंतर चालवण्यासाठी ही अतिशय सोपी आहे कारण आता ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन होणार आहे आणि ह्याचबरोबरीनं प्रीमियम फीचर्स देणार आहोत आपण. ह्या कॅटेगरीच्या गाडीमध्ये कनेक्टेड फीचर्स 45 कनेक्टेड फीचर्स असणारी ही एकमेव आत्ताची गाडी आहे. आणि त्याच्याबरोबर प्रीमियम फीचर्स जसं की लेदरेट सीट्स, त्याच्यानंतर ऑटो रेन सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलॅम्प्स, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे ती अतिशय परिपूर्ण गाडी आहे. आणि त्याच्याबरोबरीने इलेक्ट्रिक व्हेकलसारखा रिफाईनमेंट आणि कॉस्ट ऑफ ओनरशिप अतिशय कमी असलेली ही गाडी असल्याकारणानं आम्हाला खूप विश्वास आहे की ही सगळ्या आपल्या ग्राहकांच्या पसंतीस उतरेल. काही तांत्रिक बाजूसुद्धा आहेत, तर त्याच्याबाबत मिलिंदचे काही प्रश्न आहेत. मिलिंद सर नमस्कार. मी आपल्याला हे विचारू इच्छितो, आत्ता लॉन्चिंगमध्ये आपल्याबरोबर आम्ही पण होतो. टाटा मोटर्सनी अतिशय नेमकेपणानं इलेक्ट्रिक व्हेकल जे सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल असं इंट्रोड्यूस केलं आहे. ॲट द सेम टाईम कुठच्याही फीचर्समध्ये काही कमतरता ठेवलेलं नाही आहे. ॲडव्हान्स फीचर्स गाडीमध्ये दिलेली आहेत. फक्त एक सर्वसामान्यांना भेडसावणारा प्रश्न आहे, तो म्हणजे चार्जिंग एन्झायटी. जशा आपल्याकडे इलेक्ट्रिक गाड्या आल्या तसा एक शब्द जन्माला आला, चार्जिंग एन्झायटी. तर ह्याविषयी तुम्ही जास्त विस्तृतपणे काय सांगू शकाल? तुमचं म्हणणं बरोबर आहे मिलिंद, की इलेक्ट्रिक गाड्या आल्या की त्याच्याबद्दल चार्जिंग एन्झायटी लोकांना वाटते. आणि ती चार्जिंग एन्झायटी म्हणजे काय, तर सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये ह्याचा चार्ज मध्येच जर कधी संपला तर मी काय करायचं हा प्रश्न असतो. तर 2 वर्षापूर्वी जेव्हा इलेक्ट्रिक गाड्या यायला सुरुवात झाली, नेक्सॉन ही पहिली अशी गाडी होती जी खूप लोकांपर्यंत पोहोचली, तेव्हा हे अतिशय रास्त अशी भीती होती. पण आज जर तुम्ही पाहिलं तर टाटा पॉवरच्या सहयोगानं, टाटा पॉवर ही आमची ग्रुप कंपनी आहे आणि टाटा पॉवरच्या सहयोगानं आम्ही 2000 फास्ट चार्जर्स ऑलरेडी हायवेजवरती इनकॉर्पोरेट केलेले आहेत. टाटा पॉवरनी रेसिडेन्शियल सोसायटीजमध्ये 300 चार्जर्स 3 सिटीजमध्ये, म्हणजे पुणे, मुंबई आणि दिल्ली या 3 ठिकाणी सोसायट्यांमध्ये लोकांना बऱ्याच वेळेला फास्ट चार्जिंगची सोय उपलब्ध होत नाही, कारण पार्किंग ज्यांचं असतं ते काही वेळेला डेडिकेटेड पार्किंग नसतात. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन म्हणून टाटा पॉवरनी 300 सोसायटीजमध्ये फास्ट चार्जर्स उभे केलेत. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता आम्ही जवळजवळ 50 कोटी किलोमीटर आता आमच्या ह्या सगळ्या 40,000 गाड्यांनी कव्हर केलेल्या आहेत. ह्या सगळ्या गाड्या डेटा देतात आणि आम्हाला त्याच्यामुळे माहिती मिळते आणि ह्या माहितीमुळे आम्ही अनेक गोष्टींमध्ये सुधारणा करू शकतो. तर एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 95 ते 96% लोक हे होम चार्जिंग करतात आणि फक्त 4 ते 4.5% लोकांना फास्ट चार्जिंगची गरज पडते. आणि ती गरज केव्हा पडू शकते, तर जेव्हा तुम्ही हायवेवरती लाँग डिस्टन्ससाठी जाता त्यावेळेस चार्जिंगची गरज पडू शकते.
तर आता चार्जिंगची सोय आहे का नाही आहे. तर साधा जर आपण प्रवास बघितला तर पुण्यामध्ये, मी पुण्यामध्ये राहतो, तर मग पुणे ते मुंबई, पुणे ते कोल्हापूर, पुणे ते बेळगाव या सगळ्या रस्त्यांवरती 17-18 ठिकाणी फास्ट चार्जर झालेले आहेत. आणि त्यामुळे पुणे ते गोवा किंवा इकडच्या बाजूने पुणे ते अहमदाबादपर्यंतचे रस्ते, तसंच दिल्ली जयपूर, दिल्ली चंदीगड किंवा मद्रास चेन्नईपासनं विशाखापट्टणमपर्यंत किंवा बंगलोरपासनं खाली त्रिवेंद्रमपर्यंत या सगळ्या रस्त्यांवरती जिथे सगळ्यात जास्त ट्रॅफिक डेन्सिटी आहे या सगळ्या रस्त्यांवरती आज चार्जर्स उपलब्ध आहेत. आणि त्यामुळे लोक फक्त सिटीमध्ये न चालवता लोक ह्या गाड्या आता लाँग डिस्टन्ससाठी पण वापरायला सुरुवात करत आहेत. तर सारांश असा आहे या सगळ्या गोष्टींचा की चार्जिंग अँझायटी ही जरी रास्त असेल तरीसुद्धा त्याच्यावरती गेल्या 2-2.5 वर्षात जी काही कामं झालेली आहेत त्यामुळे आज एवढा मोठा प्रॉब्लेम राहिलेला नाही. आणि रोज इनफॅक्ट ह्या परिस्थितीमध्ये अजून सुधारणा होती आहे. आणि अजून काही दिवसांमध्ये यू विल नोटीस की चार्जिंग कुठे उपलब्ध नाही असं होणार नाही. याला जोडून आणखी एक प्रश्न आहे की चार्जिंग उपलब्ध नाही असं होणार नाही हे येत्या काळात आपल्याला दिसेल. पण केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण आणलेलं आहे. तर हे जे वाहन धोरण आहे तर याकडे तुम्ही नेमकं कसं पाहता आणि कशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंटसुद्धा पाहायला मिळत आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं असं की हे जे वाहन धोरण तुम्ही रेफर करताय हे वाहन धोरण 2017-2018 पासून आहे आणि त्याला फेम असं म्हणतात, फास्टर अडॉप्शन फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स. आणि हे धोरण अतिशय पोषक अशा स्वरूपाचं होतं इलेक्ट्रिक वाहनांच्या उद्योगासाठी. त्याचं कारण असं झालं की फेमनी सबसिडीज कशा दिल्या जाव्यात ह्याच्याबद्दल काही निकष लिहून ठेवले. आणि त्या निकषांवरती अनेक स्टेट गव्हर्नमेंट्सनी, राज्य सरकारांनी त्यांच्या राज्यामध्ये मर्यादित काळाकरता का होईना परंतु त्यांच्या EV पॉलिसीज आणल्या. त्यामुळं फेम डॉक्युमेंट जे होतं ते एक फाउंडेशन डॉक्युमेंट झालं. त्या आधारावरती आज बऱ्याच ठिकाणी हे झालं आणि त्याच्यामुळं आपण असं बघतोय की अनेक लोकांना इलेक्ट्रिक व्हेकल घेणं साध्य झालं किंवा सहज झालं. आता ही जी लोक सुरुवातीची अडॉप्टर्स होती त्या लोकांना जेव्हा त्या गाडीचा अनुभव आला आणि तेव्हा जेव्हा लक्षात यायला लागलं की ह्या गाड्या अतिशय चांगल्या चालतात, खूप रिफाईंड आहेत, कॉस्ट ऑफ ओनरशिप किंवा प्रति किलोमीटर जो खर्च होतो तो अतिशय कमी आहे, त्याच्यानंतर आणि हे प्रत्येक लोक स्वतःच्या सर्कलमध्ये बोलतात आणि त्याच्याबद्दल अवेअरनेस वाढतं आणि दिस हॅज डेफिनेटली हेल्प्ड. त्यामुळे हे जी धोरणं राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने ही जी धोरणं लागू केली ती अतिशय पोषक, पूरक आणि दे हॅव बीन रिस्पॉन्सिबल फॉर हेल्पिंग द इंडस्ट्री. देर इज नो डाऊट अबाउट इट. पण याला जोडून आणखी एक प्रश्न असा आहे की बॅटरी पॉलिसीबद्दल काय. कारण की मी 5 वर्ष गाडी वापरणार, 8 वर्ष वापरणार किंवा कुठल्याही कंपनीनी त्या बॅटरीचं एक सर्टन लाईफ असतं, पण त्यानंतर त्या बॅटरीचं काय हा प्रश्न सगळ्यांच्या समोरच उभा आहे. तर त्यावरही प्रकाशझोत टाकाल. तर 2 गोष्टी सांगेन त्याच्यामध्ये आणि आपण लॉन्चच्या वेळेस पण हा प्रश्न किंवा अशाच स्वरूपाचा प्रश्न विचारला गेला, पण आय विल जस्ट टेल यू फॉर मोर क्लॅरिटी. तर लिथियम आयन बॅटरीज ज्या असतात, आजकाल ज्या बॅटऱ्या आपण वापरतो त्या ॲडव्हान्स्ड बॅटरी आहेत. त्यामुळं ह्यांचं लाईफ खरं तर खूप चांगलं असतं. आम्ही 8 वर्ष आणि 1,60,000 किलोमीटर एवढी वॉरंटी देतो बॅटरीवरती. पण आता 2 वर्ष झालेली आहेत आणि आम्ही डेटा पाहतो की आमच्या काही गाड्या 60-70 हजार किलोमीटर झाल्या आहेत, काही खूप निवडक गाड्या 100-125 गाड्या 1,00,000 किलोमीटरच्या पलीकडे गेलेल्या आहेत. आणि ह्या गाड्यांचा जेव्हा आम्ही डेटा पाहतो तेव्हा बॅटरीचं डिटेरिओरेशन झालेलं दिसत नाही फारसं. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये होईल असं की नंबर ऑफ किलोमीटर्स जे तुम्ही चालवणार आहात त्याच्या बरोबरीनं बॅटरीचं डिटेरिओरेशन तसं होत नाही म्हटल्यानंतर गाडीचा लाईफ वाढतो. हे एक झालं. पण आपण असं तुमच्या प्रश्नानुसार आपण असं गृहीत धरूयात की आज न उद्या केव्हा ना केव्हा 5 वर्षानंतर नाही होणार, 10 वर्षानंतर होईल, कदाचित 15 वर्षानंतर होईल. तर बॅटरीजचं काय, तर आज केंद्र सरकार अशीही धोरणं आणतं आहे की जेणेकरून बॅटरीज रिसायकल करता येतील आणि त्याच्यामधले जे केमिकल्स आहेत ते एक्स्ट्रॅक्ट करून
त्याच्यातनं पुन्हा नवीन बॅटरीज बनवता येतील का, तर ह्याच्याबद्दलही काही नियम येऊ घातलेले आहेत. आणि त्यामुळे ऑल ऑफ दिस विल बिकम अ गुड इकोसिस्टम विथ विच इट शुड बी पॉसिबल फॉर इलेक्ट्रिक व्हेकल्स टू बिकम मोर मेन स्ट्रीम. टाटा मोटर्सने याचा विचार केला आहे काही? सो सगळ्याच लोकांना ह्याबद्दल विचार करणं कंपल्सरी आहे. आणि त्यामुळे आमच्याही ह्याच्याबद्दलचे काही योजना सुरू आहेत, पण ते आत्ता बोलता येणार नाहीत मला. काही प्रश्न? सर, सर्वप्रथम मी म्हणजे वाहन क्षेत्रातला माणूस म्हणून माझं एक निरीक्षण नोंदवतो की टाटा मोटर्सनी पॅसेंजर व्हेकलमधला जो आपला प्रवास चालू केला हा पूर्णपणे आपण ज्याला म्हणू की व्होकल फॉर लोकल असा चालू केला. इतर उद्योजक जेव्हा परदेशी लोकांशी किंवा परदेशी कंपन्यांशी कोलॅबरेशन करत होते तेव्हा टाटानी मात्र आपलं एकला चालो रे हे धोरण ठेवलं, आपल्या इंजिनियर्सची स्किल्स वापरली. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये टिगोर ही पहिली गाडी आहे की जी एकदम स्लिक गाडी आहे आणि ती मल्टी फ्युएल ऑप्शन्समध्ये अवेलेबल आहे. आत्ता पण आपण उल्लेख केला. मला फक्त या धर्तीवरती एक टाटाच्या गाड्यांच्या सुरक्षिततेविषयी कोणाला शंका नाही आहे, पण मला एक सर्वसामान्य लोकांच्या मनातला प्रश्न विचारायचा आहे. पावसाळा संपत आला आहे, जाणारा पाऊस हा काही ठिकाणी अक्षरशः फटका मारून जातो आहे. आपण बघतो आहे की काही ठिकाणी गाड्या फ्लोट होत आहेत, वाहून जात आहेत. अशा वेळेला जर का इलेक्ट्रिक गाडी त्या पाण्याच्या प्रवाहात सापडली तर त्याच्या दृष्टीनं आपण काय सुरक्षिततेचे उपाय त्या गाडीमध्ये योजलेले आहेत? सो हा महत्त्वाचा प्रश्न आहे अतिशय. आणि आम्ही जेव्हा इलेक्ट्रिक वाहनांचं डेव्हलपमेंट करत होतो तेव्हा हा प्रश्न आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा होता की भारतासारख्या ठिकाणी जिथे पाऊस थोडासा होतो कधीतरी, पण तो एवढा जोरात होतो की मग पाणी साचतं आणि पाणी लवकर निचरा होत नाही पाण्याचा, आणि मग त्याच्यामुळं अनेक प्रॉब्लेम्स होऊ शकतात, गाड्या अडकतात. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही जी बॅटरी आहे किंवा आम्ही आमच्या इलेक्ट्रिक व्हेकल्सवरती जी बॅटरी लावतो त्याला IP67 हे ह्या स्टँडर्डनुसार त्याचं सीलिंग केलेलं असतं. या सीलिंगमुळे काय होतं की जर समजा ही बॅटरी 1 मीटर उंचीच्या पाण्यामध्ये राहिली तर त्याला अर्धा पाऊण तास त्याच्यामध्ये पाणी जात नाही, म्हणजे पाण्याला शिरकावच होत नाही. तर त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पाणी आत जाणार नाही. दुसरी, त्यामुळे करंट लिकेज होणं किंवा काही होणं असे प्रकार होत नाहीत. दुसरी गोष्ट, जर समजा त्याच्यापेक्षा जास्त काळ राहिलं आणि त्याच्यामुळे जर पाणी आत गेलंच समजा, तर बॅटरीमध्ये आत अशा प्रकारची यंत्रणा बसवलेली असते की जर का तिथे पाण्यामुळे काही शॉर्ट झालं तर बॅटरी पूर्णपणे शटडाऊन होते. आणि त्यामुळे बाहेर कुणाला त्या विद्युत प्रवाहाचा काही त्रास होण्याची शक्यता पूर्णपणे काढून टाकण्यात येते. आणि यामुळे त्या बॅटऱ्या अतिशय सेफ असतात. आणि आम्ही वारंवार, म्हणजे आज आता नेक्सॉन तयार करून 2 वर्ष झाली, पण सॉर्ट ऑफ पिरियॉडिकली आम्ही ह्या गाड्या आणि ह्या बॅटऱ्या पुन्हा पुन्हा चेक करत असतो की सगळ्या ज्या आमचे मॅन्युफॅक्चरिंगचे क्रायटेरिया आहेत ते व्यवस्थित पाळले जात आहेत का नाही. आणि ह्या पद्धतीने वी ऑलवेज टेक केअर ऑफ सेफ्टी. आणि सो देर इज ॲब्सोल्युटली नो रिस्क इन द वे इफ द कार गेट्स स्टक इन वॉटर. सर, मला टाटाच्या ERC विषयी पूर्ण कल्पना आहे, टाटाच्या टेस्ट्रॅकविषयी पण कल्पना आहे. तरी देखील आपल्या प्रेक्षकांच्या मनातला एक प्रश्न मी विचारू इच्छितो की नॉर्मल डिझेल पेट्रोल गाडीसुद्धा जेव्हा फ्लडमध्ये पाण्यामध्ये सापडते तिचे इलेक्ट्रिफाईड किंवा आपले जे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल असलेले जे दरवाजे असतात किंवा विंडो ओपनर्स असतात हे ओपन होत नाहीत आणि त्यामधनं जीवितहानी व्हायची शक्यता असते. ह्याकरता काही वेगळी स्पेसिफिक अरेंजमेंट इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये करावी लागते? तर ह्याच्यासाठी 2 गोष्टी कराव्या लागतात. एक म्हणजे मी जसं बॅटरीची सेफ्टी सांगितली तुम्हाला, तो एक भाग झाला. दुसरा भाग असा की मोटर्स किंवा बाकीचे जे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स असतात ते सुद्धा IP67 असतात. त्यामुळे ड्राईव्ह ट्रेनच्या हिशोबाने मालफंक्शन काही होत नाही, किंवा जर तो मालफंक्शन होणार असेल तर इट इज ऑलवेज डन इन अ फेल सेफ मॅनर. म्हणजे फेल सेफचा अर्थ असा असतो की जरी बिघाड झाला तर तो सेफ्टीला धरून व्हावा. म्हणजे त्याच्यामुळे लोकांना जीवितहानी किंवा कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये ह्या हिशोबाने ह्या सगळ्या गोष्टी डिझाईन झालेल्या असतात. आता दुसरा प्रश्न राहतो की मग दरवाजे उघडले नाहीत तर काय, किंवा अशा सगळ्या. तर हा जो प्रकार आहे हा बऱ्याच अंशी आईस व्हेकल्सच्या बरोबरीचाच असतो. म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल म्हणून काही फारसं वेगळं झालेलं नसतं. पण अशा संकटात फॉर एक्झाम्पल मी एक असे हे सांगेन की मागे सीटच्या मागे, ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर सीटच्या मागे
जे हेडरेस्ट असतो तो हेडरेस्ट काढल्यानंतर त्याला अणकुचीदार स्टीलचे रॉड्स असतात, तर त्या रॉड्सनी काचा फुटू शकतात आणि त्या काचा फोडून लोक बाहेर पडतात. आणि त्या पद्धतीने लोकांनी जर स्वतःचं प्रोटेक्शन केलं तर लोकांना काही इजा होणार नाही. सर, शेवटचे 1 ते 2 प्रश्न फक्त. युरोपामध्ये मंदीचं सावट आहे, रुपयाचं सातत्यानं अवमूल्यन होतं आहे, तर येणाऱ्या काळामध्ये जी मंदी येते आहे किंवा युरोपामध्ये जी मंदी आहे, जर्मनीसुद्धा एक ऑटोमोबाईलचं हब पाहिलं जातं त्याच्याकडे, तर या सगळ्याचा ऑटो क्षेत्रावर नेमका काय परिणाम होईल असं आपल्याला वाटतं, की जागतिक मंदीचं एक सावट सगळीकडे आहे असं म्हटलं जातं? सो ज्या गोष्टी युरोपमध्ये किंवा अमेरिकेत घडता आहेत, इंटरेस्ट रेट वाढणं आणि त्यामुळे त्यांच्याकडे इन्फ्लेशन सध्या खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना इंटरेस्ट रेट्स वाढवावे लागत आहेत एटसेट्रा, तर आपल्याकडची परिस्थिती सध्या तेवढी बिकट नाही आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे अजूनही कन्झम्शन हा प्रकार जास्त होतो आहे. कोविडनंतर झालं काय की लोकांना स्वतःच्या सेफ्टीसाठी म्हणून पीपल स्टार्टेड स्पेंडिंग मोर ऑल्सो. म्हणजे पूर्वी लोक म्हणायचे की 4 चाकी मला गरज नसेल तर नको, पण टुडे पीपल से की मला सेफ आणि फ्रेंडली पर्याय हवेत आणि त्यामुळे 4 व्हीलर्सची मागणी आपल्याकडे वाढती आहे. ह्या क्वार्टरमध्ये आपल्याकडे जवळजवळ 10 लाख 4 व्हीलर्स विकल्या जाणार आहेत, जे आत्तापर्यंत घडलेलं नाही. त्यामुळं आपल्याकडे परिस्थिती वेगळी आहे आणि आपलं डोमेस्टिक कन्झम्शन हे एवढं वाढतं आहे की एक्सटर्नली थोडेसे हेडविंड्स असू शकतात, पण सो लॉंग ॲज आवर डोमेस्टिक स्टोरी रिमेन स्ट्रॉंग द इफेक्ट विल बी स्मॉल. आणि आणखी एक शेवटचाच प्रश्न, की आज टियागो लॉन्च झालेली आहे, येणाऱ्या काळामध्ये टाटाकडनं आणखीन कुठले असे आम्हाला नवीन काय पाहायला मिळणार आहे किंवा लोकांना काय मिळणार आहे? सो मी एवढंच सांगेन की टुडे वी आर लीडर्स इन द ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रिफिकेशन स्पेस. 88% बाजारपेठ आमच्याकडे आहे आणि ती राखण्यासाठी म्हणून आमचे प्रयत्न सतत चालू असतात. आम्ही ऑलरेडी अनाऊन्स केलेलं आहे की 2025पर्यंत आम्ही 10 इलेक्ट्रिक गाड्या आणू. आज जी लॉन्च झाली ती 4थी गाडी आहे आणि त्यामुळे ही साखळी चालू राहील एवढंच मी सांगेन, पण त्या वेळेस जास्त डिटेल्स देता येतील. ओके, थँक्यू सो मच सर, एबीपी माझाशी संवाद साधलात आणि मनमोकळेपणाने बोललात त्याबद्दल थँक्यू. थँक्यू मिलिंद, तुमचे धन्यवाद. तुम्ही सहभागी झालात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.